मला असं वाटतं एक नाटक आलेलं मराठीमध्ये, त्या नाटकाचं नाव होतं झोपी गेलेला जागा झाला. आता 4.5 वर्षानंतर जाग आली. इतक्या दिवसात कुठली बैठक त्यांनी पालिकेमध्ये घेतली, कुठल्या प्रश्नांवर घेतली? बरं, आताही बैठका घेतात कशावर? काल सकाळी म्हाडामध्ये पण त्यांनी बैठक घेतली. कशावर घेतली? तर त्या ज्या चाळी आहेत लोअर परळच्या त्याची डेव्हलपमेंट व्हावी. बिल्डर कोण? यांचाच मित्र. म्हणजे त्याच्यात पण स्वार्थ की बाबा माझा बिल्डर इथे आला पाहिजे. मग जर त्याचा बरं त्या चाळींचा जर विकास करायचा होता तुम्हाला, काल त्यांनी मालकांना 79A नोटीस द्यावी म्हणून मागणी केली म्हाडाच्या विपिनकडे. मग इतके दिवस तुम्ही का नाही केली मागणी? आता 4.5 वर्षानंतर तुम्हाला का जाग आली? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. कारण तुमची झोप उडालेली आहे, त्यामुळे ती जाग आहे. बरं, म्हणायचं काय, माझ्यासमोर मला वाटलं माझ्यासमोर जो बायडन उभा राहणार आहे. तुम्ही काय डोनाल्ड ट्रम्प आहात की तुमच्यासमोर जो बायडन उभा राहिला? काहीही बोलायचं, कारण प्रश्नांची उत्तरं नाही. गेल्या 4.5 वर्षात विधानसभेमध्ये वरळीच्या कुठल्या प्रश्नांवर आदित्य ठाकरेंनी प्रश्न विचारला मला सांगा. रेकॉर्ड काढून बघा, ते तो ऑन रेकॉर्ड असेल ना. वरळीच्या कुठल्या प्रश्नांवर तुम्ही प्रश्न विचारले? वरळीतल्या कुठल्या प्रश्नांवर चर्चा विधानसभेत घडवून आणली? पोलिसांच्या मुद्द्यावर आणलीत का? त्यांच्या घरांच्या मुद्द्यांवर आणलीत का? नाही. त्यांच्यात जी भाडेवाढ होते त्या मुद्द्यांवर आणलीत का? नाही. आता परवा आम्ही लोअर परळ ब्रिजवर आंदोलन केल्यावर काल तुम्हाला तो विषय आयुक्तांकडे घ्यावा लागला. इतके दिवस का झोपला होतात तुम्ही? त्यामुळे एका ठिकाणी म्हणायचं आम्ही मनसेला महत्त्व देत नाही आणि जे विषय मनसे घेते त्याच विषयावर आमच्या पाठीपाठी फिरायचं, ही त्यांची मोडस ऑपरेंटी आहे. 5 वर्षात पक्ष झोपला होता, तो आता निवडणुकीला येऊन तुम्ही 4.5 वर्ष झोपला होतात. आज तुम्हाला जाग आली जेव्हा आम्ही हे सगळं करतोय, लोकांच्या प्रश्नांमध्ये बरं, काल विचारलं कोविडच्या वेळेला कुठे होते? तुम्ही कुठे होतात कोविडच्या वेळेला? हॉस्पिटलची बिलं कोणी कमी केली लोकांची? मनसेने केली. लोकांना जागा मिळत नव्हत्या हॉस्पिटलमध्ये, जागा कोणी मिळवून दिल्या? मनसेने दिल्या. तेव्हा तुम्ही कोविडच्या काळात बॉडी बॅगचा घोटाळा करून त्याचे पैसे खात होतात ना, त्यावेळेला मनसे लोकांना मदत करत होती. त्यांना आठवत नसेल तर राजसाहेबांच्या घरी अनेक कोविडच्या वेळेला लोक त्यांना येऊन भेटत होते आणि त्यांच्या समस्या सांगत होती जेव्हा वर्षाचे दरवाजे बंद होते. त्यामुळे या असल्या फालतू गोष्टी त्यांनी बोलू नयेत. जनता सुज्ञ आहे आणि वरळीच्याच लोकांना तुम्ही महत्त्व दिलं नाही, त्यामुळे आता लोक तुम्हाला महत्त्व देणार नाहीत, हे पण तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. केवळ कोरोना काळातच नाही तर मुंबईमध्ये चांगलं वाईट घडत असताना हा पक्ष कुठे असतो हा देखील आम्ही सगळीकडे असतो. तुम्ही डोळे बंद केलेत कारण तुम्ही फक्त फेसबुकवर असता, फक्त ट्विटरवर असता, त्यामुळे तुम्हाला दिसत नाही. मला सांगा, रेल्वेचं आंदोलन कोणी केलं लोकांसाठी रेल्वे चालू व्हावी म्हणून कोरोनाच्या काळात? आदित्य ठाकरेंनी केलं, आम्ही केलं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं. नानावटी रुग्णालयावर FIR कोणी दाखल करायला लावला की हे जास्तीचं बिल आकारतायत? मनसेने करायला लावला. त्यावेळेला तुम्ही झोपला होतात. त्यामुळे या अशा दिशाभूल करण्याच्या गोष्टी त्यांनी बोलू नयेत. एक वाक्य बोलायचं आणि पळून जायचं, पळपुटे आहेत. काल सगळ्यात पहिले उमेदवार आपल्याकडनं घोषित करण्यात आले महाराष्ट्रात विधानसभेसाठी, त्यावरूनही टीका होत आहे विरोधकांकडून. काय म्हणून मला कळली ना, उमेदवार घोषित केल्यावर कसली टीका आली? संजय राऊत असं म्हणतात की लोकसभेला जे आहे ते त्यांनी बिनशर्त पाठिंबा मोदींना दिला होता आणि आता विधानसभा आल्यानंतर राज ठाकरे कोणाला पाठिंबा देतील हे आपण सांगू शकत नाही. मला तर वाटतं आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. जर ती संजय राऊतांना कळत नसेल तर त्यांच्या बुद्धिमत्तेचा भाग आहे, त्याला मी काय करू शकत नाही. दुसरीकडे काल राजसाहेब जेव्हा धाराशिवमध्ये दौऱ्याला होते, त्या दौऱ्यादरम्यान मराठा आंदोलक हॉटेलमध्ये बसले होते. मला असं वाटतं ते आंदोलक कोण होते हे आता सोशल मीडियावर फिरायला लागलं आहे. त्यातला एक शरद पवार साहेबांचा पदाधिकारी होता, एक उद्धव ठाकरे गटाचा पदाधिकारी होता. त्यामुळे मराठा आंदोलकांच्या वेशात आपापली माणसं पेरायची हे जे काय धंदे चाललेले आहेत ते मला असं वाटतं त्यांनी बंद केले पाहिजे. काल राज ठाकरेंच्या हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी हॉटेलमध्ये राहिला होता त्या ठिकाणी सांगितलं मी, याचं उत्तर दिलं. मला वाटतं सचिन खरात असं म्हणतायत की कोण सचिन खरात? मी नाही ओळखत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.